आज 13 जून 2026 आजच्या ठळक बातम्या. विदर्भासाठी मोठी संधी निर्माण झाली असून राज्य सरकारने AI डेटा सेंटर उभारण्यावरील नवी मुंबईपुरती असलेली मर्यादा हटवली आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी नक्षलवादानंतरच्या विकासाचा विशेष आराखडा सादर केला. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर भर देत गडचिरोलीला देशातील प्रमुख स्टील हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 370 रुपयाची बिर्याणी वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी ते मानवी प्रतिष्ठेच्या मर्यादेत राहिले पाहिजे असे स्पष्ट केले. आखाती प्रदेशातील भारतीय खलाशांसह असलेल्या जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मान्सून काळात यंदा मध्यम ते तीव्र एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचा पावसाळ्याच्या वितरणावर आणि शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आखाती प्रदेशातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अनेक देशांनी व्यापारिक जहाजांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. हवामान बदलाचा प्रभाव जगभर अधिक तीव्र होत असून एल निनोच्या परिणामामुळे अनेक देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि जलव्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.